भारताच्या गुजरात राज्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे सुरत शहर. आज सुरतला डायमंड सिटी आणि टेक्सटाईल सिटी म्हणून ओळखलं जातं. जगभरातून येणाऱ्या कच्च्या हिऱ्यांना घासून पॉलिश करून त्यांना चमकदार रूप देण्याचं काम सुरतमध्ये केलं जातं. म्हणूनच जगातील हिऱ्यांच्या वापरात सुरतचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. पण सुरतचा इतिहासही तितकाच रंजक आहे. एकेकाळी हे शहर भारतातील सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक होतं. अरब, पर्शिया आणि युरोपमधून व्यापारी सुरतला येत असत. मुघल काळात सुरत हे एक अत्यंत समृद्ध व्यापारी शहर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनीही सुरतवर केलेल्या मोहिमांमुळे या शहराचा इतिहास महाराष्ट्राशी जोडला गेला आहे. आज सुरतची ओळख हिऱ्यांसोबतच कापड उद्योग, व्यापार आणि झपाट्याने विकसित होणारं आधुनिक शहर अशी आहे. आणि सुरतच्या खाद्य संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर लोचो, सुरती घारी आणि सुरती सेव खमणी यांसारखे पदार्थ या शहराची खास ओळख बनले आहे. पण एकेकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर आज जगातील उद्योगांचं एक महत्त्वाचं केंद्र कसं बनलं? शेकडो वर्षांचा इतिहास आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक उद्योग आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम सुरतमध्ये पाहायला मिळतो. म्हणूनच सुरत हे फक्त गुजरातमधील एक शहर नाही, तर इतिहास, व्यापार, उद्योग आणि संस्कृतीचा चमकदार संगम आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भारतातील अशाच प्रसिद्ध, ऐतिहासिक आणि कमी परिचित ठिकाणांच्या कथा पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.